पोराने जर कॉलेजचा काळ सांभाळला नाही, पुन्हा या गावात आलं, काय नाव, गल्ले बोरगाव, पुन्हा जर 10 वर्षांनी संभाजीनगरला 10 वर्ष शिकलं, पुन्हा घरी आलं आणि आता लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला घेतं, उगत 10 वर्ष काय केले, फक्त संभाजीनगरला गेला आणि संडासचे खड्डे भरवले का तू? खाणे का मेस कान भराभर हागणे का? काय केलंय काय तुम्ही? ट्रॅक फार महत्वाचा आहे, तुमचं मन फार महत्वाचं आहे. बाहेरून जरी शरीर एक दिसतंय ना, तर आतून वेगवेगळे फंक्शन आहेत, वेगवेगळे विभाग आहेत त्याचे. हृदय वेगळं काम करतं, बुद्धी तुमची वेगळं काम करते, तुमचं मन वेगळं काम करते, तुमची पचनक्रिया वेगळी करते, सगळं वेगळं आहे. मेमोरी, तुमचा मेंदू वेगळा आहे. बाहेरून जरी एक आहे, पण आतून वेगवेगळ्या डिव्हाइस आहे याच्यामध्ये, आणि ह्या सांभाळता आल्या पाहिजे. ह्या ज्याला सांभाळता आल्यात ना, समजायचं त्याच्याकडे नामस्मरणाचा महिमा आहे, नामस्मरणाचा, चिंतनाचा, ध्यानाचा महिमा आहे माय बापांनो. म्हणून जगत असताना जगावं कसं, ज्याला जगणं कळालं त्याला मरण कळालं, ज्याला मरण कळालं त्याला जगणं कळालं, मग त्याचं नामस्मरण. आता तुम्ही भगवान प्रभू रामचंद्रजीचं नामस्मरण, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीते 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 राम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, श्याम से मिला दे, राधे श्याम से मिला दे, सीते 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 राम से मिला दे. आता सीता मातेचं भजन करताय तुम्ही, का नुसतं भजन करावं लागेल, का सीता मातेचं चरित्र आठवावं लागेल? कौस अक्का, कौस अक्का का सुमन अक्का आहे तिथं? कोणचं? हा, सुमन अक्काच आहे. वाले अक्का आहे का? समिंद्रा ताईन त्या कुठं बसलेले आहेत? सुनीता वहिनी, मंगल काकू, एक लक्षात असू द्या. तुम्ही सीतेचं भजन करताय ना, सीता मातेचं चरित्र आठवावं लागेल. कुणाची मुलगी आहे सीता? जनक राजाची. कुणाची सून आहे? दशरथ राजाची. कुणाची बायको आहे? ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान प्रभू रामचंद्रजी, साक्षात लक्ष्मी आहे. 14 वर्ष काय उशाला घेऊन झोपली? मोबाईल. काय घेऊन झोपली उशाला? दगड. एका राजाची पोरगी, एका राजाची सून आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी उशाला दगड घेऊन झोपली. कधी अशी आरळली का काय बाबा, तोया बरोबर लग्न केलं पण मा पराडा झाला, काटे घुसले पायात, वाघाच्या डरकाळ्या ऐकू या, मला झोप यायना, काय व्हायना, अशी म्हणली? अजिबात नाही म्हणली. ते सुख की कभी याद नहीं की और दुख की कभी फिरियाद नहीं की, उसी का तो नाम माता सीता है. आपला 2 दिवस गॅस संपला का तिसरी दिवशी म्हणते मी जाऊ काय माया बापात तिथं. काय 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 आहे आपल्याकडे? काय डाउनलोड केलंय आम्ही? एक लक्षात असू द्या माय बापांनो, रावण संपला त्याचं कारण हेच, सगळं असून सुद्धा बुद्धीचं वैभव नव्हतं. सगळ्या बाकीच्या जणांकडे सारी दुनिया आहे पण बुद्धी नाही माय बापांनो. हनुमानजीला समोर बांधलेलं, ब्रह्मपाशामध्ये हनुमानजी अडकलेले. आता ब्रह्मपाशात अडकूच शकत नव्हते ते, पण स्वतःला अडकून घेतलं मुद्दाम. पोराला जर शिकायचं असेल ना कुस्ती, तर बाप 92 किलोचं जरी असला तर 17 किलोचं पोरग बापाला उचलून टाकीत. कुस्ती जर शिकायची असेल तर बरं का, ग्रीक रोमन, फ्री स्टाईल हे कुस्तीचे प्रकार आहेत, जुदो हे प्रकार आहेत. माही हनुमानजी समोर आहेत, रावण सिंहासनावर सोन्याच्या,
आणि ते बांधलेलं हनुमानजीला रावण विचारतय, तूने तो हमारे बहुत निशाचरों को मारा है. म्हणले मारले, म्हणले मी एकटाच आहे, तुला काय करायचं ते कर. आणि एक सांगतो तुझ्या भल्या करता, हनुमानजी सांगतात, एक सांगतो तुझ्या भल्या करता, काय सीता मातेला बिगर बोबाटा देऊन टाक तू, काय अलचीनी ताप करून घेतो डोक्याला. रावण कशावर बसलेला होता? सोन्याच्या सिंहासनावर. रावण येतो, 4 वेद 6 शास्त्र चांगल्या प्रकारचं आहे त्याच्याकडे, ते सगळं आहे, पण बुद्धीचं वैभव कमी आहे. कसं वागावं, कसं बोलावं हे कमी आहे. ते म्हणले अदुगरच माकड, आणि त्याच्यात मला शहाणपणाच्या गोष्टी सांगतो. बघा बरं का, काही शिकलेल्या माणसाला येलही गर्व होत असतो कधी कधी. आमचं लॉ झालेलं आहे ना, आम्ही कसं कीर्तनाला येऊन बसावं. माझं तर DHM आहे, मी MBBS आहे. असे दांडरलेले येत, म्हणजे घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. आता तशी 2 आलेले, अजून पुढच्या वर्षी मी 1 घेणार, म्हणजे घेणार, मग 3 होणार. आता तशी 70% येडा झालेलो आहे मी, अजून 30% झालो का पक्का होऊन जाईन. मग आता शिक मंडळी मला म्हणायला लागली, आलं बाया कीर्तन. अजून 1-1.5 वर्षांनी ते म्हणून आलं बाय येड, आणि म्हणणार आहे ती 100% म्हणणार आहे. वेडाच झालो मी याच्या करता माय बापानं. आणि म्हणून जगत असताना हनुमानजीनं सांगितलं, सोडून दे सीता मातेला, तुला भगवान प्रभू रामचंद्रजी माफ करतील. मला ज्ञान शिकवतोस. पेटारे याची शेपटी. आता लंका कोणी जाळलेली आई? हा, कृष्ण महाराज. लंका कोणी जाळली बरं? हनुमानाने का रावणाने? हनुमानाने. बरोबर आहे की नाही? हा, अगदी बरोबर. ते उठ बरं तू भाऊ, तू उठ. त्याला 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 उठ, उभा राहा. उलची परत कार्तिक पुन्हा बस, मी तुला बिस्किट देतो, बिस्किट. बरं तू उठ, चल. सारा येऊ याच्यावर येऊन पुढे घेऊन आलेला येऊ. बस आता बघ, येऊ डुबऱ्या जाऊ द्या. ये बघ, याला समजा जर तुम्ही म्हणले कापसाच्या खोलीत दिवा लावून भाऊ, ये सकाळपर्यंत 30 क्विंटल कापूस जाळीन का नाही? ये डुबर जाळी. ज्याला अक्कल आहे त्याला दिवा लावायला सांगायचा का कोणाला बी सांगायचा? ज्याला अक्कल आहे. आता मारुतरायची शेपटी कोणी पेटिली? म्हणजे आग कोणी लावली? याला म्हणतात बुद्धीचे वैभव. पेटवली कोणी? हनुमान निमित्त आहे महाराज. याला दिवा लावायला लावला म्या, तर येणी नाही जाळला कापूस, म्या जाळीला. मला डोकं पाहिजे ना कोणाला सांगायचं. एक लक्षात ठेवा, अदुगडच मारत राहिला हनुमानजी, वानर आहे, आणि त्याच्या शेपटीला आग लागली, मग लंका नाही जळायची तर काय होईल? एक लक्षात ठेवा, तुमचे विचार कसे आहे, विचाराचा स्मार्टनेस किती आहे, आणि विचाराचा स्मार्टनेस वाढवण्याकरता सदा नाम घोष. विचाराचा स्मार्टनेस. काही म्हणतात आमच्याकडे काही विचार नाही का? आमच्याकडे मस्त विचार आहे. आम्हाला जमिनी आहे, आम्हाला लेकर बाळ आहे, आम्हाला बिल्डिंग बांधलेल्या, आमची तर गाया आहे, जर्सी गाया, ठिबकच्या नळ्याची बाजी इंलेल्या आहेत आमच्या घरी. आहेत ना? तुमच्याकडे विचार नाही असं थोडंच आहे. विचार आहे, पण त्याची क्वालिटी, त्याची लेव्हल जरा माग पुढे. लेवल, विचाराची लेवल माग. एका जणाची म्हैस मेली बर का बाबा, म्हैस मेली नाही, म्हशीचं मुंडकं राननात गुतलं गुरुजी. आता ती गाभण होती 6व्या-7व्या महिन्याची, ती राननात ओरडायची, अशी ओरडायची. म्हशीचा मालक तर गडबडून गेला.
ती म्हणे आता गुदमुरून मरती काय, घोडेगावातून आणलेली मरती का काय. त्यांनी गावातल्या 2-3 विचारवंताला फोन केला. ते म्हणे फटक्याने या गड्या हो म्हशीचं मुंडकं गोतलेलं आहे रानना. आता 2-3 जण गेले ते म्हणे आता ते शायनिंग मध्ये त्याच्या हातन बितन बांधून. बाप्पू अरे का झालं. ते म्हणे म्हशीचं मुंडकं गोत्या राव. गोत्या ये म्हणे मी देऊ की एक सल्ला. ते म्हणे मग तुमच्या सल्ल्यावर तर गाव तरत. काही जण म्हणते भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. ते म्हणे भाऊ आता सांगा सल्ला. ते म्हणे माग नाही हटेंगा ना तू. ते म्हणे नाही हटूंगा आपका सल्ला तर सगळ्या गावा में श्रेष्ठ सल्ला है. ते म्हणे ते तर भाऊ म्हणे इसका मुंडका तोडना पडेगा. म्हशीचा मुंडका तोडना पडेगा. ते म्हणे कस काय. बाकी 2-3 लुबरे होते भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. भाऊ ना अशा लय घराच्या कड्या लावलेले आहेत. तिने मागचा पुढचा विचार नाही केला. तिने एक गाव 2 तुकडे की म्हशीचं मुंडकी एकीकडे धडी एकीकडे. ते म्हणे आता काय करना पडेगा. भाऊ म्हणे आता रांजून फोडना पडेगा भी तभीच मुंडका आध्यात निकलने का. अरे विचार तुमच्याकडे डोकं आहे पण लेव्हल वेगवेगळी. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराज सकळ सिद्धी. एका केशवराज सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. जे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. एका एका केशवराजे सकळ सिद्धी. हरी मुखे म्हणा. 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 बुद्धीचे वैभव. रामकृष्ण हरी. भागवताचार्य परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण महाराजांचे आगमन आहे. जय जय सियाराम. हरिदासजी महाराजांचं आगमन झालं. जय सियाराम. राधे श्याम. मायबापांनो बुद्धीचं वैभव फार महत्वाचं आहे. ज्या घरात बुद्धीचं वैभव आहे त्याच्याकडे धनाचं ऐश्वर्य आहे. आणि ज्याच्याकडे बुद्धीचं वैभवच नाही महाराज काहीच नाही. हे जन्माला आले फक्त जनगणनेत त्यांचं नाव आलं बा. बाकी लग्नाच्या पत्रिकेवर नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही. फक्त ते म्हणे कोकणात नाव नोंद दिलं आणि मला 3 किलो तांदूळ भेटत. कशाला जन्माला आलात ना तुम्ही म्हणता महाराज आरक्षणचं काही बोलता का तुम्ही. हा विषय हा गादी नाही बरं का आरक्षणची बोलायची. ही जी गादी आहे ना नारदाची याच्यावर आरक्षणचं बोलण्याची गादी नाही. ही कीर्तनाची गादी आहे. सबके लिए खुला है मंदिर है हमारा. मतभेद को बोला है मंदिर है हमारा. यारे यारे मी जरांगे पाटलाच बोलणार नाही साहेबच बोलणार नाही. तुम्ही देताना माया मागा भोंगा लावून. पण आता स्थिती अशी झालेली आहे ज्याला ज्याला कळन त्याला त्याला सांगतो. आता स्थिती अशी आहे नवरा मेला तरी चालन पण सवत रंडकी झाली पाहिजे. कळलं का नाही माहित नाही. पण ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन. ज्याला नाही कळलं त्याने कालेची बुंदी बांधून न्यायची घरी. बाकी बाकी करायचं नाही काही. माय बापांनो त्याच्या नामस्मरणाने त्याच्या चिंतनाने त्याच्या ध्यानानं
आपल्या घरामध्ये ऐश्वर्य वाढतं, समाधान वाढतं. ऐश्वर्य तुम्ही बुद्धीचं ऐश्वर्य, बुद्धीचे वैभव वाढणे नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव तुमच्याकडे असावं, बुद्धी स्टँडर्ड असावी, परिपक्वता तिच्यामध्ये यावी. तुम्हाला सल्ले विचारणा करता 100 किलोमीटरवरून लोकांनी यावं. दादा असं करू का, दादा तसं करू का, समजायचं आपण बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धीचं वैभव घरामध्ये प्राप्त व्हावं. मनाचं प्रगल्भता, मनाची शार्पनेसता, म्हणजे मन निडर असावं माणसाचं, भित्र नको. बरेचशी माणसं मनाने मरून गेलेली माणसं, काही काही माणसं जिवंत आहेत पण मेलेली आहेत, आणि काही काही मेलेत तरी जिवंत आहेत, त्यांची मन आजही जिवंत आहेत. म्हणून तुमचं मन किती प्रभावशाली आहे, मन. कारण की आमच्या तिथले शिरपत तात्या गवत कापित होते बांधोर. गवत, वाघनखी, शिपरूट, कियनपट, कासली, ग्वाळाना, हे सारं गिन्नी गवत कापता कापता आता घरी मस्त प्रॉपर्टी त्यांच्या घरी 110 का 15 एकर जमीन आहे. गडी गुडी गाया, जर्सी गाया, गावरान गिर गायाचा गोठा, म्हशीचा तबेला, 250 का 300 म्हशी आहेत. गिर गाया त्यांच्याकडे 200 का 250 आहेत. असं मोठं बारदाना मोठा त्यांचा. तरी म्हाताऱ्याला रावलं नाही, येळा घेतला आणि गेलं बांधोर. करा करा कापीत इकून म्हातारी ते पार्वती आका, आमच्या शेजारी नाही पार्वती काकून, त्या ते वामन तात्या गेले गवत कापायला आमच्या. हे कुठं टाकू नको बरं का तू, नाही तर देशील माया अन्न लावून. युट्यूब वाले आणि ते म्हातारं घास कापायला गेलो, निघून म्हातारी म्हणली उन्हाचं गप पडायचं तर तिकडं तर पडत. नाग म्हातारपणी माया डोक्याला शिनी ताप करून ठेवतं का काय नो डंगर. घरी खायची तर बाजूर पडायचं तर तिथं जाईन खुबा बिबा मोडन. अय वैभव माग या, ऊन तानात बोंडा येत्या तुम्हाला, भाकर खावा बोलील म्हातार. म्हातारीने माग पाहिलं बरं का भाऊ, असं तसे गवताची काडी टोचली किशोर बाबा. म्हातार म्हणलं लागलं त्वाया नादात मला, रगत निघलं. म्हातारी म्हण जाऊ द्या, या इकडं. म्हातारीनं उपरनं फाळलं, असं गुंडळलेलं, आणि चला बरं जेवायला. ते म्हणे आता मला लागलं कसं खाऊ, ती म्हणे मी खाऊ घालते पण चैन मारा. 1.5 भाकर आमटीत चुरून खाऊ घातली, आणि ते म्हणे आता मला झोपायचं. ते म्हणे त्या संजय कोण ठिबकच्या नळ्याची इनलेली बाज घ्या उडून. घेतली उडून, आंब्याखाली जी झोपलं का 3ला उठलं. बरं उठलं तर पुन्हा गप मारावं ना. महाराज हे म्हातारे गप नाही राहत. आपण जर म्हणलं त्या गाईपाशी जाऊ नका, तिला सोडू नका, तिथं जात ते. काय आला खोवा मोडून घ्यायचे ना, गप मार ना. आम तिथले ते नामदेव तात्याने तिने बैल आणले बर का. नामदेव तात्याने तिने बैल आणले, त्यांच्या नाताने आणले. नामदेव तात्याच्या नाताने बैल आणले खिलरी तिकडून पंढरपूर. मग कोणचा बाजार आहे तो, पंढरपूरला कोणचा बाजार भरत होते, कार्तिकेचा. गोरे आणते कार्तिकेला, गोरे भेटते तिकडे पंढरपूरला. गोरे आणले महाराज 3-3 लाखाचे, 6 लाखाचे 2 गोरे आदत असे ढवळे शिपीत. आणि म्हातारेचं वय 82 वर्ष झालेलं नामदेव तात्याचं. आणि त्यांचे नातू म्हणे तात्या, ते म्हणे काय गोऱ्यापाशी जाऊ नका, खोसारा काढते. तात्याने नातकडं असा पाहिलं आणि ते म्हणे तुलाही शहाणा झाला का, म्या शेमी गोंड्याचे गोरे दामटिलेले, तवा दामटिलेले. आता काय तिथं तर पडतो महाराज. तिथं गेलं म्हातार, आणि जी गोरीने असं असं केलं का खूपच मोळला. आता 3 महिने झाले बाई, गमेल्यात वाळू आणि मोकळं डबड. म्हाताऱ्याचं वळे म्हातार असं गागत म्हातारीला, ये नेऊन टाक
लक्षात असू द्या. म्हणून काय दम व्यवस्थित होतं का तिला? काय छातीत दुखत काय तो चांगले ठसकून जाम झालेत ते. म्हणजे आता असं चालू पाणी फिनी देऊ काय तुम्हाला? अक्का पाणी बिनी देऊ का? ओके जमत आहे ना, काय हरकत नाही. मग आता किती वाजले कृष्ण महाराज? याच्यात 27:43 झालेत. काय हे घड्याळ कोणचं लावून दिलंय मला महाराज? आणि म्हणून आता माय बापांनो, जेवलं म्हातार आणि उठलं पुन्हा 3ला तर गवत बांधूर कापलेलं होतं तसंच होतं. तिने पुन्हा बारदाना घेतला, तिथं आथरीला असं गवत उचलेलं, दुसरा कावळा उचलेला टाकला, आणि 3रा कावळा उचलायला गेला गुरुजी. ते इथं म्हातारं तुमच्या जवळ नाग बघत मारा. म्हातारीने कावळा उचलेला, नागन तिकून निसतं असं फूस केलं तर म्हातारीने थर 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 काप. 3ऱ्या मिनिटाला त्याच्या तोंडाला फेस आला. कोणाच्या? म्हाताऱ्याच्या. आता म्हाताऱ्याला नाग दिसला का डासला? दिसला. मग तोंडाला फेस आला कास काय? तर म्हातारीने असा विचार केला, दुपारी आपण गवत कापित होतो तेव्हा पार्वती वरळली, आपण माग पाहिलं तेव्हा हे किरकुड तर न संशिवला आपल्याला. गवताची काडी लागलेली होती, त्याने समजूत काय केली मनाने, हे किरकुड शिवलं. महाराज 8व्या मिनिटाला म्हातारं मरून पडलं. मन 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 तुमचं मन किती प्रभावशाली आहे, आणि हे प्रभावशाली मन व्हावं असं वाटत असेल तर चरण पहिलं महत्वाचं आहे. सदा नाम घोष हरि